Hello friends, welcome to the Monica Storytelling. आजच्या गोष्टीच नाव आहे शहाणपणाचे झाड, आजोबांची शिकवण. एका छोट्या गावात ज्याचे नाव विजयपूर होते, तिथे राहुल नावाचा एक लहान मुलगा राहत होता. राहुल नेहमीच खूप उत्सुक असायचा. तो दिवसभर गावातील मोकळ्या शेतांमध्ये, जंगलात आणि नद्यांमध्ये फिरायचा. पण त्याला सर्वात जास्त आनंद त्याच्या आजोबांसोबत घालवलेल्या वेळेत मिळायचा. त्याचे आजोबा मोहन गावात सर्वात अनुभवी आणि ज्ञानी व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. संध्याकाळी सूर्य मावळत असताना राहुल आजोबांच्या बाजूला बसायचा आणि त्यांना अनेक प्रश्न विचारायचा. एका संध्याकाळी जेव्हा सूर्याचा मऊ प्रकाश गावावर पडत होता, राहुलने आजोबांना विचारले, आजोबा, कधी कधी मला समजत नाही की योग्य काय आहे. तुम्हाला नेहमीच योग्य गोष्ट कशी समजते. आजोबा मोहन हसले आणि म्हणाले, राहुल, शहाणपण हे सर्व काही माहीत असण्यात नाही. हे जीवन समजून घेण्यामध्ये, अनुभवांमध्ये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धीर धरण्यात असते. राहुलने विचार केला आणि म्हणाला, धीर? पण मला थांबायचे आवडत नाही, आजोबा. मला आत्ताच सर्व काही कळायला हवे, तो म्हणाला. आजोबा हसले आणि म्हणाले, चल, तुला एक गोष्ट सांगतो. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली, काही वर्षांपूर्वी जेव्हा मी तुझ्या वयाचा होतो, मला देखील तुझ्यासारखेच प्रश्न असायचे. मी नेहमीच उतावळा असायचो, नेहमी उत्तरांच्या शोधात. एके दिवशी माझे आजोबा मला जंगलात घेऊन गेले. त्यांनी एक मोठे, मजबूत झाड दाखवले, ज्याच्या फांद्या आकाशाला स्पर्श करत होत्या. मी त्या झाडाची प्रशंसा केली आणि विचारले की हे झाड इतके मजबूत आणि उंच कसे झाले. माझ्या आजोबांनी मला झाडाखाली बसवले आणि सांगितले, हे झाड नेहमीच इतके मजबूत नव्हते. हे एका छोट्या बियाण्यातून उगवले होते. पण या झाडाने घाई केली नाही. त्याने वेळ घेतला, अनेक वादळे आणि वारे सहन केले. पण या झाडाने या संकटांशी लढा दिला नाही. त्याने कधी झुकायचे आणि कधी स्थिर राहायचे हे शिकले. राहुलने विचारले, पण आजोबा, मला कसे कळेल की कधी झुकायचे आणि कधी उभे राहायचे. आजोबा मोहन हसले आणि म्हणाले, राहुल, हेच खरे शहाणपण आहे. सर्व काही माहीत असण्यात शहाणपण नाही. ते स्वतःला आणि आपल्या सभोवतालच्या जगाला समजून घेण्यामध्ये आहे. काही वेळा तुला या झाडासारखे कठीण परिस्थितीशी सामना करावा लागेल आणि काही वेळा तुला लवचिक राहावे लागेल, जसे झाडाच्या फांद्या वायात झोडतात. जीवन तुला शिकवेल की कधी काय करायचे आहे. राहुल विचारात पडला. त्याने आजोबांना विचारले, पण आजोबा, जीवनाच्या गोष्टी कशा शिकायच्या. आजोबा हसून म्हणाले, धीर धरून, शांत राहून आणि प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक बघून. पक्षी, झाडे, नद्या हे सर्व आपल्याला शिकवतात, फक्त आपण त्यांना पाहायला वेळ द्यायला हवा. त्या संध्याकाळी राहुलला हे समजले की सर्व प्रश्नांचे उत्तर तात्काळ मिळत नाही. पण धीर, संयम आणि शिकण्याची तयारी असल्यास आपण देखील त्या मोठ्या झाडासारखे बलवान आणि शहाणे होऊ शकतो. गोष्ट आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राइब करा मोनिका स्टोरीटेलिंगला. थँक यू.